बाबा नमस्कार, कुठून आले तुम्ही? आम्ही काकणेवाडी गाव आहे, पारनेर तालुका, जिल्हा अहिल्यानगर। बरं, तुम्ही इथं उपोषणाला बसले आहेत, तर काय मागणी आहे तुमची? आमची फक्त मागणी एकच आहे की काकणेवाडी ही पण संस्था आहे आणि आम्ही मागणी फक्त इतकी की आम्ही जे कर्ज घेतलं होतं गायीसाठी, पण ती गायीची आहे ना मरण पावल्यानंतर ते विमा उतरवला आमचे 4,000 रुपये कपात केलेली। पण मग आम्ही आहे ना त्यांना म्हणलं की ती गायी मेल्यानंतर तुम्ही ते पैसे कपात भरून टाका, अर्धा आमचं कर्ज नील करून टाका। पण त्यांनी आमचं आहे ना ते ऐकलं नाही, त्यांना आमच्या जमिनी लागत आणि आमचं 20,000 आणि ह्या नामदेव कारभारी वाळून यांचे 40,000 पण आणि 10 लाखावाला निरंक केलेला आहे। म्हणून आम्ही आहे ना कलेक्टर ऑफिसला आमच्या या मागण्या आणि आम्ही याचं उपोषण केले आणि अजून आमच्याकडे संस्थेवाले कोणच आलेली नाही। इथं तुमची कोणी दखल घेतली का? अजून कोणीच काही केले नाही। तर तुमची मागणी काय आहे की तुमचा जो उतारा आहे तो आमचा उतारा आहे ना त्यांनी नील करून द्यावा। आमच्या बरोबर आहे ना नामदेव कारभारी वाळूंचे त्यांचं सुद्धा असंच झालेले आहेत की त्यांनी घरावरचे ते कर्ज घेतले, तर ते घर जाणं त्यांनी सोडून त्यांची जमिनी पण वाटल्यात आणि खोटं गाईचं सुद्धा कर्जांच्यावर टाकलेलं। आणि ते म्हणजे मग आम्ही आहे ना कलेक्टर साहेबांविषयी न्याय मिळवण्यासाठी आलेलो इथे, तेव्हा आम्हाला ना कृपा करून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती। काकणेवाडी तालुका पारनेर येथील सोमेश्वर पतसंस्थेतील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि कर्जदारावरील अन्यायकारक कारवाईच्या विरोधात काकणेवाडी येथील 2 कर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आज 6वा दिवस असून उपोषणकर्ते निलेश बाळू वाळुंज व नामदेव कारभारी वाळुंज यांची तब्येत खालावली आहे। या उपोषणकर्त्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून त्यांचे म्हणणे आहे की पतसंस्थेची बेकायदा वसुली थांबवावी, सहाय्यक निबंधक व पतसंस्थेचे साटेलोटे आहे। आमरण उपोषणाचा अर्ज तहसील कार्यालयात 16 दिवसापूर्वी दिला असतानाही कारवाई न केल्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे। आम्ही सामान्य नागरिक आहोत, आम्हाला न्याय कधी मिळणार? उपोषणकर्त्यांनी असा आरोप केला आहे। आम्ही 2006 मध्ये पशुपालन व घरासाठी कर्ज घेतले होते, त्यावेळी आमच्याकडून 4,000 रुपये घेऊन विमा देखील केला गेला। आम्ही हप्ते वेळोवेळी भरलेले असून आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे। तसेच सोमेश्वर पतसंस्थेच्या विरोधात वेळोवेळी सहाय्यक निबंधक, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांना ईमेल केला तरी त्यांनी उत्तर देणे टाळले, असा आरोप त्यांनी केला। पत्रव्यवहाराची कागदपत्रे आणि पुरावे उपोषणस्थळी उपलब्ध असून त्यातून संस्थेच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आणि दुर्लक्ष उघड होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रशासन काय भूमिका घेते आणि या आंदोलनातून संबंधितांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।